Okay, hello student. Today we are starting the construction of triangles. In that, in previous standard we have learned some triangle construction. That is that to construct a triangle when its three sides are given. तीन साइड्स दिल्या आहेत एखाद्याच्या आणि त्याच्यावरून आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे किंवा इट्स बेस अँड ॲडजेसन्स अँगल्स दिलेले असतील, टू ॲडजेसन्ट अँगल्स दिलेत तरीसुद्धा आपण काय ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो आहे. त्यानंतर वेन टू साइड्स अँड इन्क्लुडेड अँगल, दोन साइड्सच्या मधला जो अँगल असतो, फॉर एक्झाम्पल हे सी हिअर, इथे दोन साइड्स आहेत आणि त्यांच्यामध्ये इन्क्लुडेड जो अँगल असतो तो अँगल दिलेला असेल, हा दिलेला आहे बघा. आणि नंतर पहिला आपण काय म्हटलेलो आहोत, थ्री साइड्स आर गिवन. कोणत्याही थ्री साइड्स, ह्या थ्री साइड्स आपल्याला गिवन दिलेले असतील तरी पण आपण ट्रायंगल ड्रॉ करू शकतो आहे. नंतर ट्रायंगल व्हेन इट्स बेस, बेस म्हणजेच काय, खालची साईड आहे, बेस अँड टू ॲडजेसन अँगल्स, इकडचं अँगल आणि ॲडजेसन म्हणजे त्याच्या लगतचे जे कोण आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ॲडजेसन अँगल्स. हे दोन अँगल्स दिले असतील आणि मग आपल्याला काय आहे, तिसरं काय आहे काढता येणार आहे. म्हणजे इथं तो ट्रायंगल आहे त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो, इकडचा असा दिलेला असेल, इकडचा एक असा अँगल दिलेला असेल आणि मग हे दोन जेव्हा आपण काय आहे एकमेकांना जॉईन करू तर तेव्हा तिथे काय मिळेल आपल्याला, तर तिसरा अँगल आणि ऑटोमॅटिकली ट्रायंगल आपला कन्स्ट्रक्ट होईल. अशा प्रकारे बघा आणखीन एक आपण गेल्या वर्षी शिकलो, दॅट इज द टू कन्स्ट्रक्ट अ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलसुद्धा आपण कन्स्ट्रक्शन करायला शिकलो व्हेन इट्स हायपोटेनियस अँड वन साईड इज गिवन. आता राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच काय आहे, तर कंपल्सरी 90 डिग्रीचा अँगल असणारच आहे. तो आपण काय आहे, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे आपल्याला हा अँगल दिलेला आहे, इट्स हायपोटेनियस दिलेली आहे, म्हणजेच काय आहे, ही आपल्याला हायपोटेनियस दिसलेली आणि ह्याच्यापैकी कुठलीही एक साईड दिली असेल, सपोज ही, म्हणजे इथे पण तीन साईड्स बघा, प्रत्येक ह्याच्यात आपल्याला काय दिलेलं आहे, तीन गोष्टी कोणत्या तरी दिलेल्या आहे. इथे पण हा अँगल आणि बेस, हे तीन साईड्स जेव्हा आपल्याला दिसते, तीन कोणते तरी पॅरामीटर्स जेव्हा दिलेले आहेत, देन वी कॅन कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल. ओके, म्हणजेच काय आहे, आपल्याला टोटल कुठल्याही ट्रायंगलमध्ये बघायला गेलो तर बघा, कुठल्याही ट्रायंगलमध्ये आपल्याला एकूण किती पॅरामीटर्स असतात, थ्री साइड्स असतात आणि काय आहे, थ्री अँगल्स असतात. म्हणजेच काय, टोटल काय झाले, 6 पॅरामीटर्स असतात. किती असतात, 6 पॅरामीटर. 6 पॅरामीटर आपल्याला दिसतात. मग त्या 6 पॅरामीटरपैकी आपल्याला 6 द्यायला हवे. 6 दिले तर काय आहेच, पण आपल्याला इथं काय आहे, ट्रायंगल कन्स्ट्रक्शन करताना आपल्याला समजा त्याच्यातले कोणतेही एनी 3, मग जसं कसं आहे इथे दोन साइड्स एक अँगल, तिन्ही साइड्स, किंवा इथे पण दोन अँगल्स एक साइड आणि त्याचप्रमाणे दोन साइड्स एक अँगल असे आपल्याला दिलेले असतील तरी पण आपण काय आहे, तो ट्रायंगल ड्रॉ करू शकतो. हे आपण गेल्या वेळेसच शिकलेलो आहोत. मला आठवत नसेल तर तुम्ही बुक काढून सुद्धा त्याचं रिवाईज करा. आत्ताच आपलं आहे त्याच्या पुढचं कन्सेप्ट, दॅट इज अ कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्समध्ये आपण ह्यावेळेस काय काय बघणार आहोत, तर बेस अँड अँगल ॲडजेसंट टू द बेस अँड सम ऑफ द लेंथ ऑफ द रिमेनिंग टू साईड. बघा इथे काय काय देणार आहे, ते बेस देणार आहे. हा बेस आपल्याला दिलेला असेल आणि त्या बेसला असलेला एकच अँगल, कोणताही एक अँगल, सपोज हा अँगल आपल्याला दिलेला आहे. ओके, हा अँगल अँड द टू काय आहे, अँड द सम ऑफ द लेंथ्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. सम दिलेली आहे, काय आहे, सम दिलेली आहे दोन साईडची. समजा रिमेनिंग टू साइड्स म्हणजे ही दिलेली आहे, मग राहिलेल्या कोणत्या आहे, समजा ही आपण म्हटलो ए दिली आणि ही बी आणि सी ह्या लेंथ ऑफ साइड्स आहेत. तर ह्या दोघांची सम म्हणजे बी प्लस सी, ह्या दोघांचे सम ऑफ द लेंथ्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स, बी प्लस सी आपल्याला तिथे काय आहे, सपोज दिलेलं असेल. म्हणजे इथे आपल्याला ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत, अँगल आणि एक साईड, पण तिसरा पॅरामीटर ह्याच्यासारखा आपण जो गेल्या वर्षी शिकलो तर तसा दिला नसून इथे काय दिले, सम म्हणजेच काय, बेरीज दिलेली असेल जर दुसऱ्या रिमेनिंग टू साइड्सची. आणि त्याचप्रमाणे जसं सम आहे तसेच डिफरन्ससुद्धा दिलेला असेल, दोन साईडचा डिफरन्स दिलेला असेल तरीसुद्धा आपण काय आहे, ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा आहे ते आपल्याला ह्या पाठात, यंदाच्या वर्षात आपल्याला बघायचं आहे. आणि लास्ट आपल्याला एक कन्सेप्ट बघायचे, दॅट इज अ पेरीमीटर अँड अँगल ॲडजेसंट टू द बेस. आता पेरीमीटर म्हणजे काय असतं, पेरीमीटर म्हणजे काय आहे बघा, पेरीमीटर म्हणजेच काय, सम ऑफ द लेंथ्स ऑफ द ऑल साइड्स ऑफ द
ट्रायंगल, बरोबर आहे. तिन्ही साईडची सम म्हणजे काय आहे, ॲडिशन म्हणजेच काय आहे, पेरिमीटर आहे. मग ही पेरिमीटर आपल्याला एक दिलेलं असेल आणि एक बेस दिलेला असेल, खालची एक साईड आपल्याला सेपरेटली दिलेली असेल, तर आपल्याला काय आहे तिथे असलेला जो ट्रायंगल हाऊ टू ड्रॉ, ते कन्स्ट्रक्ट कसा करायचा आहे ते आपल्याला शिकायचं. पण त्याआधी आपल्याला एक कन्सेप्ट बघायची आहे, दॅट इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. ओके, परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम हे आपल्याला माहिती पाहिजे, त्यासाठी आपण थोडंसं ते रिवाईज करूयात. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम म्हणजेच काय, एव्हरी पॉईंट ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम इट्स एंड पॉईंट. आपल्याला ही कन्सेप्ट गेल्या वर्षी झालेली आहे. सपोज दिस इज अ सेगमेंट आणि ह्या सेगमेंटवर आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलं. परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करताना तुम्ही काय आहे, आयदर तुम्ही 90 डिग्रीचा अँगल तुम्ही तिथे ड्रॉ करा किंवा स्ट्रेट लाईन ड्रॉ केला तर तुम्हाला काय मिळणार आहे, परपेंडिक्युलर. किंवा आपण कंपासच्या सहाय्याने सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करू शकतो. आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलं तर ह्याच्यावरचा इच एव्हरी पॉईंट, किती पॉईंट, आता ह्याच्यावर किती पॉईंट आपण ड्रॉ करू ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर, मेनी पॉईंट्स आपण ड्रॉ करू शकतो. मग हा प्रत्येक पॉईंट ह्या दोन एंड पॉईंट्सपासून कसा असणार आहे, कसा असणार आहे, इक्विडिस्टन्स फ्रॉम द इट्स एंड पॉईंट, जर तो परपेंडिक्युलर बायसेक्टर असेल तर. हां, आता हे मी सपोज ही रफ डायग्राम काढली आहे, नुसतं 90 डिग्रीचा अँगल घेतला, पण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना आणखीन एक आपण एक मेथड शिकलेलो आहोत. सपोज दिस इज वन लाईन, दीज आर द टू एंड्स पॉईंट्स. ओके, आणि सपोज आपण घेतलं काय, ह्याच्यामध्ये आपण ड्रॉ करायला गेलो कंपासच्या सहाय्याने. ओके, आपण आता कंपासच्या सहाय्याने समजा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायला गेलो तर आपल्याला काय मिळणार आहे बघा, दोन आर्क. इथं काय मोर दॅन, थोडंसं ह्या लेनच्या मोर दॅन हाफ आपल्याला डिस्टन्स घ्यायचं आहे. मोर दॅन हाफ डिस्टन्स घेतल्यावर पहिल्या पॉईंटवर आपण ठेवलं आहे, दोन्ही साईडने आपण काय करतो आहे, आर्क आखून घेतो आहे. थोडंसं अजून खाली घेऊयात की जेणेकरून इकडचा आणि इकडचा आर्क दोन्ही पण आर्क आपल्याला काय व्हायला पाहिजे, एकत्रित यायला पाहिजे, इंटरसेक्ट व्हायला पाहिजे. मग हा इंटरसेक्शन जो पॉईंट आहे, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. ओके, आपण पाहिजे तर खालचं हा एक आपली मगाशी रफ डायग्राम इरेज करूयात की जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली समजेल. ओके, दिस इज द. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये हे दोन्ही पॉईंट जेव्हा तुम्ही इथे जॉईन कराल तेव्हा काय होईल, ही आपली परपेंडिक्युलर बायसेक्टर झाली. ओके, परपेंडिक्युलर बायसेक्टर झाली. मग त्याच्यामध्ये आता ह्याच्यावरचे जे इच अँड एव्हरी पॉईंट असणार आहेत ते या एंड पॉईंटपासून, ज्या सेगमेंटची काढलेली आहे त्या एंड पॉईंटपासून जर तुम्ही ही लेंथ मोजायला गेलात तर तुम्हाला ती काय येणार आहे, इक्वल येणार आहे, इक्विडिस्टन्स असणार आहे. हे दोन काय आहे, बायसेक्ट करतोच हा परपेंडिक्युलर, पण ह्या पण काय, कुठलाही पॉईंट घ्या तर ते काय आहे, एंड पॉईंट्सपासून इकडचं जेवढं डिस्टन्स असणार आहे तेवढंच इकडचं डिस्टन्स आपल्याला येतं. दिस इज ऑल्सो वी हॅव लर्न द लास्ट टाइम, लास्ट स्टँडर्डमध्येच. आता दुसरं एक आपण आणखीन एक प्रॉपर्टी शिकलो परपेंडिक्युलर बायसेक्टरची, दॅट इज द एव्हरी पॉईंट इक्विडिस्टंट फ्रॉम द पॉईंट्स ऑफ अ सेगमेंट, एंड पॉईंट्स ऑफ अ सेगमेंट इज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट. बघा, एव्हरी पॉईंट आपण इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉईंट, कुठलाही पॉईंट हे आहेच, इज ऑन द परपेंडिक्युलर, म्हणजे उलट जर ह्याच्यापासून दोन्ही एंड पॉईंटपासून जरी आपण कुठलाही एक पॉईंट घेतला तर त्या पॉईंटपासून जॉईन होणारी जी काही सेगमेंट असणार आहे दॅट इज नथिंग बट द परपेंडिक्युलर बायसेक्टर सेगमेंट. ओके, अशा प्रकारे आपल्याला. ओके स्टुडंट, तर आपण मेन कन्सेप्ट या लेसनमधली आपण स्टार्ट करतो आहे, दॅट इज अ कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्स. कन्स्ट्रक्शन, फर्स्ट टाईपचं कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायचं आहे, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल when its base and angle adjacent to the base and the sum of the lengths of the remaining side is given. काय काय गिवन दिलेलं असेल आपल्याला, एक कन्स्ट्रक्शन करताना एक बेस दिलेला आहे, बेसची साईडची जी असते त्याची लेंथ दिलेली आहे, त्याचा त्याच लेंथला त्याच साईडला असलेला ॲडजेसंट अँगल, मग मे बी तुम्ही इकडचा किंवा इकडचा ह्या कुठलाही घ्या, टू द बेस अँड द सम ऑफ द लेंथ ऑफ द रिमेनिंग साईड, आणि बाकीच्या राहिलेल्या दोन लेन्सची बेरीज आपल्याला इथे दिलेली आहे. तर मग आता आपल्याला सुरुवातीला रफ डायग्राम काढायची आहे. रफ डायग्राम आपण पेन्सिलने काढून घेऊयात. आणि रफ डायग्राम काढताना आपल्याला इथे काय काय दिलेलं आहे, QR दिलेलं आहे. ओके, आपण रफ डायग्राम इथे काढूयात. दिस इज द
क्यू आर आपल्याला ही काय आहे बघा. पहिलं आपण एक क्वेश्चन बघतोय. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर इन विच क्यू आर इज 4.2 सेंटीमीटर, मेजर ऑफ अँगल 40 डिग्री अँड द पी क्यू प्लस पी आर इज इक्वल टू 8.5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला पी क्यू आर हा कन्स्ट्रक्शन आहे, बरोबर आहे. मग पी क्यू आर म्हणून आपण काय आहे, रफ आपली ही डायग्राम आहे. रफ फिगरमध्ये आपण आधी जस्ट पी क्यू आर डायरेक्टली असं काढून घेतलं आहे, ज्याच्यामध्ये क्यू आर ही बेस आहे की ती किती आहे 4.2 सेंटीमीटर काढायची आपल्याला. आणि अँगल मेजर अँगल कोणता दिलेला आहे, क्यू दिलेला आहे 40 डिग्रीचा. आणि आपल्याला ह्या दोघांची बेरीज, कोण कोण दोघं आहेत, पी क्यू प्लस पी आरची बेरीज किती दिली आहे 8.5 सेंटीमीटर. मग आता ह्याच्यामध्ये स्टेप्स कशा आहेत, आपण पहिले बेस काढून घेणार, ओके. त्यानंतर अँगल काढणार, पर्यंत तर ठीक आहे. पण आता ह्या दोघांची जी बेरीज दिलेली आहे, ॲडिशन दिलेली आहे, त्यासाठी आपल्याला काय आहे, आधी त्या दोघांची ॲडिशन ही आपल्याला किती दिली 8.5 रिमेनिंग 2 साईड्सची, बरोबर. आता कुठल्याही ह्याच्यामध्ये बघा एक थेरम आपण आपलं झालेलं आहे, द सम ऑफ एनी 2 साईड्स ऑफ ए ट्रायंगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साईड्स, बरोबर आहे. दोन साईडची सम असेल ती काय आहे, नक्कीच तिसऱ्या साईडपेक्षा ग्रेटर आहे का बघा, ग्रेटर. 8.5 इज ग्रेटर दॅन 4.2. दरफोर 8.5 ही काय, सम ऑफ द लेंथ ऑफ द 2 साईड्स. दरफोर आपल्याला आता एक एक्स्ट्रा पॉईंट घ्यायचा आहे. कन्स्ट्रक्शन करताना आपण काय काढणार आहोत, आपल्याला कन्स्ट्रक्शनमध्ये पण 2 रफ फिगर आपण सपोज काढल्या. इथे आणखीन एक आता कन्स्ट्रक्शनसाठी बघा, आपण आधी 4.2ची समजा इथे काय आहे क्यू आर जेव्हा आपण ड्रॉ करू, तर क्यू आर ड्रॉ केल्यानंतर आपण काय आहे इथे एक अँगल घेतला, बरोबर आहे. इथे कोनमापक ठेवून जेव्हा आपण इथे कोनमापक ठेवणार आणि तेव्हा आपल्याला इथे काय 40 डिग्रीचा सपोज आपण अँगल घेऊ. पण त्यावेळेस इथली आपल्याला लेंथ माहीत नाही, पण ह्या दोघांची बेरीज दिली, ती किती दिली आहे, तर ती किती दिली आहे 8.5. तर ती 8.5 आपण समजा दोन्ही 8.5 आपण इथेच ती मार्किंग करून घेतली सपोज ह्याच लाईनवर, बरं. हीच लाईन सेगमेंट आपण एक्सटेंड केली. पण आता इथे आपल्याला हा पॉईंट मात्र आपल्या पी क्यू आरमधला आहे का, नाही. आपण हा आपला सपोज करूया एक पॉईंट आहे एस, की पी क्यू एस इज नथिंग बट द पी क्यू प्लस पी आर, ओके. पी क्यू प्लस पी आरची बेरीज म्हणजे काय आपण म्हटलं, पण क्यू एस आहे. इथे आपण लिहून घेऊयात काय आहे आपल्याला दिलेलं आहे, क्यू एस इज इक्वल टू पी क्यू प्लस पी आर, दॅट इज विच इज व्हॉट इज दॅट 8.5 सेंटीमीटर, ओके. 8.5 सेंटीमीटर. आता आपण ती क्यू एस घेतलेली आहे. मग आता क्यू एस घेतल्यावर आपल्याला एक पॉईंट इथे घ्यायचा आहे की जो पी असणार आहे. आपल्याला क्यू आणि आर हे 2 तर पॉईंट मिळाले, पण पी क्यू आरमधला पी पॉईंट आपल्याला शोधायचा की तो इथेच कुठेतरी असणार आहे, ओके. देन अवर ट्रायंगल विल बी कम्प्लिटेड. मग तो पॉईंट आपल्याला काढण्यासाठी आपण काय कशाची मदत घेणार आहोत, परपेंडिक्युलर बायसेक्टरची मदत घेणार आहोत. मग तो परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण कुठून ड्रॉ करणार आहोत, तर ह्या बाजूला आपण जेव्हा इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार, कुठे बघा, पॉईंट एला नव्हे सॉरी पॉईंट पी आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टरवर मिळणार आहे, ओके. मग आता हा जो एस पॉईंट मिळाला तिथे काय करू आपण, हा काय करून घेणार आहोत, हे दोन्ही जॉईन करून घेणार. आणि ह्या लाईनवर आपल्याला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय आहे, जेव्हा परपेंडिक्युलर तर इथं कुठेतरी तो इंटरसेक्ट करेल तेव्हा तिथे काय मिळणार आहे, पॉईंट पी आपण सिच्युएट करणार, ओके. लेट अस स्टार्ट टू कन्स्ट्रक्ट द आता ही दिस इज ऑल्सो द रफ फिगर, दिस इज रफ फिगर, दिस इज ऑल्सो वन रफ फिगर. तुम्ही ह्याच्यातली एकच ही जरी फक्त काढली तरी चालणार आहे, ओके. पण रफ फिगर इज नेसेसरी, एक तरी आपल्याला तिथे रफ फिगर काढता आली पाहिजे. मेनली ही जी मुख्य आहे आपली ती आपल्याला काढता आली पाहिजे. आणि हा मग पी मिळाला की आपण काय करणार आहोत, त्याला तो जॉईन करणार आहोत. दॅट इज द वी गेट द अँगल पी क्यू आर इन दिस वे. आता आपण लेट अस स्टार्ट द let's see. First of all, with the help of scale we have to take the 4.2 centimeter distance over here, okay. You also start to draw while listening this.
ओके, हे तुम्ही 4.2 काढलं की आपल्याला काय घ्यायचं आहे, कोनमापक घ्यायचं आहे आता. आणि ह्याला आपण नाव काय दिलेलं आहे, QR दिलं आहे. दिस इज व्हॉट 4.2 सेंटीमीटर. आता बघा हा कोनमापक घेतल्यानंतर आपल्याला बरोबर क्यूचा अँगल दिला आहे, म्हणून क्यूच्या अँगलवर हा जो आपला मधला पॉईंट आहे तो बरोबर क्यूवर आपल्याला ठेवायचा आहे. क्यूवर ठेवल्यानंतर तुम्हाला किती त्याच्यामध्ये घ्यायचं आहे, अँगल किती दिलेला आहे 40 डिग्री. मग इकडून मोजायला सुरुवात करायची. हे बघा आतले 10, 20, 30, 40. ओके, नेहमी ज्या ट्रायंगलचा तो अँगल असतो त्या ज्या लाईनवर आपण ठेवणार त्या बाजूने तो इकडचा समजा आपण काढायचा असेल आरचा, तर मग ह्या बाजूने आपण मोजायला सुरुवात केली असेल. ओके, आता तो इकडचा अँगल आहे म्हणून आपण काय घेतलेलं आहे 40. बघा दोन्हीकडे आपल्याला 40 दिसत, पण इकडचा आपल्याला 40 घ्यायचा आहे. हा 40 घेतला की मग आपल्याला स्केलच्या सहाय्याने काय आहे हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसायला पाहिजे म्हणून स्केच पेनचा वापर करते. तुम्ही स्केच पेनचा वापर करायचा आहे का, तर नाही, तुम्ही पट्टी पेन्सिलचाच वापर करायचा आहे. ओके, इथे हे ड्रॉ झाल्यावर हा आपला अँगल झालेला आहे 40 डिग्री. तुम्हाला स्पष्टपणे दिसावं ह्याच्यासाठी फक्त मी स्केच पेन वापरला आहे. पेन्सिलचं जरासं फेंट दिसतं म्हणून मी स्केच पेनचा वापर केला की जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल. ओके, आता ही स्टेप झाली, ही इथपर्यंत आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आधी आपण ॲरो टाकून नाही घेते. ओके, आपण आधी तसंच ठेवूयात. आता आपल्याला काय आहे QS पॉईंट घ्यायचा आहे. कुठे घ्यायचा आहे 8.5 सेंटीमीटर. आयदर तुम्ही ह्याच्यामध्ये घ्या किंवा डायरेक्टली तुम्ही कंपासमध्ये घ्या पाहिजे तर. किती आहे 8.5 सेंटीमीटर हे डिस्टन्स घ्यायचं आहे. ओके, 8.5. बघा अगदी प्रॉपर जेवढं तुम्ही ॲक्युरेट कराल ना तेवढं तुमचं कन्स्ट्रक्शन काय येणार आहे, ॲक्युरेट येणार आहे. जर इथं एक जरी तुमचा पॉईंट इकडं तिकडं झाला तर काय होणार आहे, लास्ट पॉईंटला आपल्याला कुठेतरी अडचण निर्माण होऊ शकते, आपलं करेक्ट येणार नाही. बघा इथे बरोबर आपल्याला अशा प्रकारे 8.5 सगळ्यांना दिसत असेल मला वाटतं. 8.5 आपण इथे घेतलेलं आहे. ओके, आणि 8.5 मग क्यूवर आपल्याला पॉईंट ठेवायचा आहे आणि काय करायचं आहे, हा आर्क असा ड्रॉ करून. बघा आपल्याला थोडंसं ही लेनसुद्धा एक्सटेंड करून घ्यायला लागणार आहे. ही लाईन सेगमेंट आपल्याला त्या आर्कला काय करायचं आहे, इंटरसेक्ट व्हायला पाहिजे म्हणून आपण ही थोडीशी वरच्या बाजूने वाढवून घेऊ. आता आपण आरो काढला तरी चालते. बघा अशा प्रकारे दिसणार आहे. इथे एक तुम्हाला पॉईंट मिळालेला आहे, दॅट इज अवर न्यू पॉईंट, दॅट इज द S पॉईंट. आता हा S आणि R आपल्याला काय करायचे आहे, जॉईन करून घ्यायचे. S आणि R जॉईन करा. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, आपल्याला P पॉईंट मिळवण्यासाठी आपण काय करणार आहोत, परपॅन्डिक्युलर बायसेक्टर टाकणार आहोत. कुठे RS वर टाकायचं आहे. त्याच्यामुळे RSचं जी काही लेंथ आहे त्याच्या, आता धिस इज द, आपण बघायला गेलो तर थोडंसं अंदाजेच घ्यायचं, इथे काय मोजायचं नाही आहे. ओके, फक्त मोर दॅन हाफ आपल्याला अंदाज कळतो, हा साधारण काय असेल, हाफ असेल. ओके, तर मोर दॅन हाफ. मग इकडे तुम्ही पण ह्या लेनच्या बाहेर नको जायला. ओके, RSच्या आतमध्येच पण मोर दॅन हाफ आपल्याला डिस्टन्स अंदाजे घ्यायचं आहे. आणि त्या प्रकारे काय आहे, दोन्ही मग एका बाजूलाच घेतलं तरी चालेल आणि मग तेच डिस्टन्स आपल्याला एकदा आरवर पॉईंट ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूला काय आहे, आर्क ड्रॉ करायचे. ओके, आर्क ड्रॉ पुन्हा S वर ठेवायचं आहे आणि पुन्हा इकडे तुम्ही काय करणार आहात, असे त्याच्यावरच तेच डिस्टन्स. आता इथे बदलायचे का नाही, इकडून जे ठेवलं होतं तेच काय असणार आहे, ते मोर दॅन हाफ. लक्षात घ्यायचे, कंपासमध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना ज्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे त्याच्यात मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊन आपल्याला दोन्हीकडून अशा प्रकारे आर्क हे ड्रॉ करून घ्यायचे. आर्क ड्रॉ झाले की काय करायचं आहे, त्यांचे आपल्याला हे इंटरसेक्शन पॉईंट मिळत आहेत. ओके, ते पॉईंट आपण डार्क करून घेऊयात, हायलाईट करून घेऊयात आणि ते दोन्ही पॉईंट एका लाईनमध्ये येतील अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, ही परपेंडिक्युलर बायसेक्टर जॉईन करून घ्यायची. ओके, दिस इज अवर परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता ही परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणाची आहे, RSची आहे आणि तीच बायसेक्टर QSला सुद्धा एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. बघा हा पॉईंट आहे. ओके, ह्या पॉईंटला आपण नाव देणार आहे P. अजून आपला PQR कंप्लीट झाला का, जेव्हा तुम्ही P आणि R हे जेव्हा जॉईन कराल देन युअर ट्रायंगल इज
पी क्यू आर इज रेडी देअर. ओके, हा आपल्याला पी क्यू आर मिळाला. आता आपण जर पडताळ आपले जी डायग्राम आहे कन्स्ट्रक्शन करेक्ट आहे की नाही हे पाहण्यासाठी ह्या दोन्ही साईड्सची आपण लेंथ मोजणार आहोत. बघा बरं, इथे किती आहे 3.5 आहे. ओके, 3.5 म्हणजे 3.5 आहे. आणि इथे किती येते बघा, ही 5 येते. बघा इथे लक्षात येतं ही किती येते 5. मग 3.5 अधिक 5 किती येते बघा, ही 3.5 आली तुमची आणि अधिक 5 म्हणजेच किती येते 8.5. हीच आहे का आपली 8.5, तीच आपल्याला क्यू एस दिली होती. म्हणजे ह्या दोघांची बेरीज 3.5 कोण आहे, पी आर आहे आणि पी क्यू किती आहे 5 आली. बरोबर आहे, म्हणजे आपल्या पी क्यू प्लस पी आर किती दिली 8.5. मग तीच आपल्याला इथे पण हे दोघांची बेरीज केल्यावर 8.5च येते. देन आवर कन्स्ट्रक्शन इज द करेक्ट वन. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. आपण आता सेकंड एक्झाम्पल बघूया. जर नसेल कळलं तर मला विचारायचं आहे. बघा काय आहे, रफ फिगर आपल्याला आवश्यक आहे. रफ फिगरला हाफ मार्क्स असतात. त्यानंतर आपल्याला एक पॉईंट वी हॅव टू राईट हिअर टेक 1 पॉईंट एस सच दॅट क्यू एस इज इक्वल टू, इथे पण एक लिहायचं आहे स्टेटमेंट. काय लिहायचं आहे, टेक पॉईंट एस, टेक पॉईंट एस ऑन लाईन ऑन रे क्यू. ओके, ऑन रे क्यू. ऑन रे पी क्यू असं म्हणता येईल आपल्याला. ऑन रे इथे रे पी क्यू वर आपल्याला हे घ्यायचं आहे. तर सी हिअर ते काय लिहायचं आहे, रे पी क्यू वर आपल्याला ऑन रे पी क्यू आपल्याला काय घ्यायचं आहे, एस पॉईंट सच दॅट ओके, सच दॅट क्यू एस इज इक्वल टू पी क्यू प्लस पी आर इज इक्वल टू 8.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे हे आपल्याला करायचं होतं. आता आपण बघूयात दुसरा एक्झाम्पल.